स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरात खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना प्रतिपीक प्रतिमीटर बेसिक सध्याच्या 6.50 पैसे मजुरीवर 2.50 पैसे मजुरी वाढ मिळावी यासाठी एकजुटीनं लढाई करण्याचा निर्धार यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात घेण्यात आला. या मागणीसाठी कारखाने बंद ठेवण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला. मजुरी वाढीसाठी कारखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर मतभेद होऊ लागल्यानं यंत्रमागधारकांनी पॉवरलूम असोसिएशनसह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सभागृहाचं प्रवेशद्वार बंद करून सुमारे 1.5 तास घेराव घातला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर कापड विणण्यासाठी कर्नाटकात जाणारी बिमे रोखण्यासह अन्य विविध निर्णयही यावेळी घेण्यात आले. यंत्रमाग कामगार आंदोलनानंतर 13 वर्ष ट्रेडिंग असोसिएशननं खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना कोणतीही मजुरी वाढ दिलेली नाही. त्यातच वहीफणी दरवाढीमुळे खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या अनुषंगानं गुरुवारी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात यंत्रमागधारकांचा मेळावा पार पडला. सतीश कोष्टी यांनी प्रास्ताविक केलं. रावसाहेब तिप्पे, नंदकुमार लोखंडे, सुरेश गणबावले, पुंडलिक जाधव, योगेश वाघमारे, शहाजी भोसले आदींनी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले. वहीफणी, मिल स्टोअर यासह उद्योगाच्या अनुषंगानं सर्वच दरात वाढ झाली आहे. मात्र गेली 13 वर्ष मजुरी वाढ न झाल्यानं खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचं जीणं मुश्किल झालंय. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे पाठ फिरवली. अनेक यंत्रमाग स्क्रॅपमध्ये जात असून ट्रेडिंग धारकांकडून मजुरी वाढ मिळेपर्यंत आंदोलनासाठी एकजूट दाखवण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. ट्रेडिंग धारक मजुरी वाढ देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळं आक्रमकपणे आंदोलन छेडण्याविषयीही अनेकांनी मतं मांडली. चंदूर, कोरोची परिसरात यंत्रमाग कारखाने बंद आहेत. त्याप्रमाणे शहरातही मजुरी वाढ मिळेपर्यंत उद्योग बंद ठेवावा असा आग्रह अनेक यंत्रमागधारकांनी धरला. त्यामुळं बैठकीत गोंधळ उडाला. पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मजुरी वाढ मिळेपर्यंत वहीफणी दरवाढीला स्थगिती द्यायची, ट्रेडिंग धारकांनी 10 दिवसात मजुरी वाढ न दिल्यास एकतर्फी वाढ घोषित करणे, यंत्रमागधारकांना 8.33% बोनस यासह अन्य मागण्यांचे 5 ठराव मांडले. त्याला यंत्रमागधारकांनी मंजुरी दिली. मात्र यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय न झाल्यानं संतप्त यंत्रमागधारकांनी पॉवरलूम असोसिएशनच्या गेटचा दरवाजा बंद करून पदाधिकाऱ्यांना रोखलं. कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी घेराव घालत धारेवर धरण्यात आलं. बैठकीला विश्वनाथ मेटे, विनय महाजन, रफिक खानापुरे, पांडुरंग सोलगे, किरण पोवार यांसह यंत्रमागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.